विशाल, परत एकदा तुम्हाला या अगोदरच्या सामन्यादरम्यानची मॅन ऑफ द मॅच राहिली होती. मी नंदू आप्पे यांना विनंती करतो की त्याच्या हस्ते सन्मानित करायचं आहे. सुनील पाटील फ्रॉम येळवंजुगाई. मी संजय आप्पे यांना विनंती करतो की थोडंसं जरा सांभाळलं तर बरं होईल. वेदांत गावडेनी मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. लक्षवेधित बक्षिसांची बरसात करतोय वेदांत गावडे फ्रॉम बरकी. आता आगमन झालंय निलेश वरागडे उर्फ कॅडी यांचा VIP दालनात आणि विशाल कोळापटेंना, आणि खरोखर सांगतो आवर्जून, दिलेला शब्द पाळावा याचं उत्तम उदाहरण वेदांत गावडे. बक्षीस जाहीर केलं पण ते बक्षीस देण्यासाठी स्वयं आता इथं आपल्या समोर आलेत. कॅमेरामॅन लक्ष वेधित करा. शब्दाला जागणारा नवा तरुण तडफदार शाहूवाडी पश्चिम विभागातला हुकमी एक्का म्हणजे वेदांत गावडे फ्रॉम बरकी. क्या बात है. शब्दाचा पक्का हुकमी एक्का वेदांत गावडे. स्पेशल ऑफर विशालसाठी, पुढच्या मॅचला अजून एकदा 50 मारले तर 501 चे 1001 होणार. क्या अपॉर्च्युनिटी आहे भाई. सुरू असलेला सेमीफायनल सामना सह्याद्री 11 येळवंजुगाई वर्सेस RCC मोसम. संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो संग्राम डाकरे आणि त्याचा सामना करेल तो राजा RCC मोसम. हलक्या हाताने कट केलेला चेंडू, मात्र चेंडू तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू. धाव संकेत मात्र पुन्हा एकदा सामना करेल संग्रामचा राजा. सुंदर असा ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू मात्र तो सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. सुंदर फटकेबाजी करतो राजा आपल्या टीमसाठी आणि धावसंख्येत मात्र 4 ने धावसंख्या होते. सुंदर असा ऑफच्या दिशेने टोललेला 11. चेंडू मात्र 2 चेंडू 11 धावा. सुरू असलेला सामना सेमीफायनल 2चा RCC मोसम वर्सेस सह्याद्री 11 येळवंजुगाई. पुन्हा एकदा संग्राम टू राजा. पाहूया या चेंडूवरती कितपत धावा गोळा करतो प्रसंगाटी. हलक्यातून खेळून काढलेला चेंडू कृष्णाकडून थोडंसं मिसफिल्ड झालंय. चेंडू जातोय संतोष घोसाळकर यांच्या हातामध्ये. धावसंख्येत मात्र 1 ने धावसंख्या होते 12. 3 चेंडू 12 धावा. थोडं संत गतीने धावफलक हलताना आपल्याला पाहायला मिळतं इकडे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आहेत ते राहुल RCC मोसम यांचा एक फलंदाज. चांगली फटकेबाजी करतो राहुल.
पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कृष्णा याचं. मात्र चपळाईने 2 धावा इथं काढण्यात राजा आणि राहुल ही जोडी यांना यश मिळाले आणि धावसंख्येत मात्र 2 ने भर धावसंख्या होते 14. 4 चेंडू 14 धावा. दुसरं शतक मार्गस्थ असताना या सेमीफायनल 2 सामन्याचं चांगल्या पद्धतीने हाताळतोय संग्राम षटक आपल्या संघासाठी. पाहूया या चेंडूवरती आपल्याला मोठा फटका राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय का. पुन्हा एकदा हलक्यात खेळून काढलेला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा गुरव यांचं. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होते 15. 5 चेंडू 15 धावा, 1 गडी बाद. लेगच्या दिशेने चांगला टोळलेला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सह्याद्री 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाचं. आणि एका संघाकडून आधीच्या सामन्यामध्ये सुंदर फटकेबाजी करून आपल्या संघाला त्याने 1 हाती विजय मिळवून दिलेला. आता पाहूया सेमीफायनल मध्ये काय करतोय संकेत टू राजा. पुन्हा एकदा ऑफला खेळून काढलेला चेंडू, ते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार आणि आलाय खणखणीत असा चौकार. धावसंख्येत मात्र 4 ने भर धावसंख्या होते नायदा ऑफला खेळून काढले चेंडू 20. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चेंडू मात्र जातो. पुन्हा एकदा संकेत टू राजा. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका मात्र चुकलेला आणि एक चोटी धाव घेण्यात यश राजाने राहुल या जोडीला. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होते 21. थोडस धाव फलक संत गतीने चालताना मोठ्या फटक्यांची गरज सेमीफायनल सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा संकेत टू राहुल. पुन्हा एकदा चालू नेऊन फटका मारला ऑफच्या दिशेने, तितकाच चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये म्हणावं लागेल ते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते राहुल याला. आणि धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते 22. 3 चेंडू 22 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना सह्याद्री 11 जुगाई संघ RCC मोसम संघाला थोडस संत गतीने धावफलक चालताना दिसतंय आपल्याला इकडे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खणखणीत असा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र गेले सीमारेषा पार आणि खणखणीत असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो. आर पाटलाचे पोरा तुझा रुबाब कोरा माझे माग माग फिरताय सारी गावाची पोरा. धन्यवाद दादा. पुन्हा एकदा राजा टू संकेत. एक चांगला लेगच्या दिशेने टोललेला चेंडू, पण डीप मध्ये संतोष घोसाळकर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते राजा याला. आणि धावसंख्येत मात्र 2 ने भर धावसंख्या झाली 28. शेवटचा चेंडू या षटकामधला 28 धावा धावफलकावरती लागल्या आहेत त्या RCC मोसम संघाच्या आणि सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते राजाच्या बॅटमधून आपल्याला. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश आणि 6 धावा. धावसंख्येत मात्र 6 ने भर धावसंख्या होते ती 34. 3 षटक 34 धावा, 1 गडी बाद. कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे 4 मिनिट आहेत फक्त. सह्याद्री 11 जुगाई थोडंसं लक्षात घ्यायचं आहे आणि शेवटचं षटक 4 मिनिटात कंप्लीट करायचं आहे, अन्यथा तुमचा एक खेळाडू अतिरिक्त आपल्याला सर्कलमध्ये लावावा लागेल. आणि याच्या आधीच्या बॉलवरती आपल्याला एक चांगला फटका पाहायला मिळाला राजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा एक कार्पेट शॉट राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र
त्याची उणीव न भासून देता एकच धाव आपल्याला भेटणार भर धावसंख्या होते 35. पुन्हा एकदा आक्रमक स्वरूपात खेळणारा राजा हा बॅटिंग नॉन स्ट्रायकर एंडला आलाय आणि त्याचा सामना करेल तो हरीशचा सामना करेल तो राजा. आणि पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त धावने भर आणि धावसंख्या होते 36. पुन्हा एकदा हरीश टू राजा. एक टोलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली होता. पाहूया किती धावा भेटतात ते राजा याला. 2 धावेवर समाधान मानावं लागेल या जोडीला आणि धावसंख्येत मात्र 2 ने भर धावसंख्या होते 38. 2 चेंडू 38 धावा. चौथं आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना सेमीफायनल 2चं पहिल्या इनिंगचं. पुन्हा एकदा हरीश टू राजा. शफल होऊन लेगच्या दिशेने टोललेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक बनलाय तिकडे दर्शक आणि हा 4 धावा. हा धावा. प्लेयर कृपया कोणत्याच प्लेयरने बॉल आणायला जायचं नाही बाहेर. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे कोणी बॉल आणायला जायचं नाहीये. आणि एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल हरीशच्या स्वरूपात आणि त्याने राजाची दांडी गुल केली आहे आणि एक चांगला मासा गळायला लावला आपल्या टीमसाठी. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 10. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10. बिनबाद 10. आणि पटका मारण्याचा प्रयत्न पण तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय यष्टीरक्षकाने आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला. रैना मात्र चांगलं कमबॅक करतो आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू कृष्णा समोर. बघूया आता कृष्णा मोठा फटका दाखवतोय की सिंगल लेवल मध्ये रन काढतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रैना टू कृष्णा. चांगला फटका मात्र फसलाय क्षेत्ररक्षक फटक्याखाली आणि थोडासा झेल सुटलाय आणि कृष्णाला 2 धावा घेण्यात यश आणि धावसंख्येत मात्र 2 ने भर धावसंख्या होते 18. मोठा मासा गळाला लावला होता रैनाने मात्र क्षेत्ररक्षकाने आपली साथ दिली नाही आणि मोठा मासा येता येता वाचला आपल्याकडे. शेवटचे 2 चेंडू या षटकामधले. पुन्हा एकदा कृष्णा रैना टू कृष्णा. चांगला बैठी शॉट मारलाय कृष्णा याने आणि खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. रैना टू प्लीज अंपायर कृष्णा. दुसरा बॉल असेल तर आपण बॉल द्यायचा आहे. चांगला 24 धावा बैठी शॉट शेवटचा चेंडू मारलाय या षटकामधला आणि कृष्णा 24 धावा याने. ऑलरेडी धाव फलकावरती लागल्या आहेत. एक चांगला बैठी शॉट आपल्याला कृष्णाच्या बॅटवरून पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू रैना याचा सामना करेल कृष्णा. एक हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि कृष्णा मात्र स्ट्राईक ठेवेल आपल्या एंडला. धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते 25. 12 चेंडू 25 धावा बिनबाद. पाच 25 झालेत. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 25. बिनबाद 25 धावा सह्याद्री 11 संघाच्या. बारा चेंडू 20 धावांचं लक्ष सह्याद्री 11 संघाकडे.
संघाकडून तिसरा व वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो ओमकार आणि सामना करेल कृष्णा. बघूया 12 चेंडू 20 धावा. समीकरण मात्र थोडंसं समसमान आहे दोन्ही संघाच्या बाजूने. 50-50 आहे सामना आतापर्यंत. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा ओमकार टू कृष्णा. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. ओमकार टू कृष्णा. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण पाहायला मिळते आपल्याला इकडे. पहिला चेंडू ओमकाराचा कृष्णाला. चेंडू मात्र काय समजला नाही आणि चेंडू होते निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या मार्फत आपल्याला इकडे. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 20 धावांचं आहे आणि धावा कंपल्सरी चेज आहेत. हा नियम थोडासा लक्षात घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ओमकार टू कृष्णा. परत एकदा वळून मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. एक बाईच्या स्वरूपात एक धाव कृष्णाला मिळेल आणि धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते 26. 2 चेंडू 26 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे ते सुनील. ओमकार टू सुनील. ओमकार टू सुनील. चांगला थर्डमॅनच्या दिशेने एक चांगला चेंडू खेळून काढलाय. चेंडू मात्र आता सीमारेषा पार आणि एक चांगला खणखणीचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो सुनीलच्या बॅटमधून. आणि धावसंख्येत मात्र 4 ने भर धावसंख्या होते 30. आता मात्र 15 धावा पाहिजेत सैद इलेव्हन संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. रोमियो रोमियो चल के रोमियो भोले शक्ल वाले सारे के सारे उर्वरित 9 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. 9 चेंडू कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे 6 मिनिटं आहेत. RCC मोसम संघ 9 चेंडू 15 धावा. चांगला फटका ऑफ सेशन सुनीलचा आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते ऑफच्या बाउंड्रीवरती. आणि धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते 31. उर्वरित 8 चेंडूमुळे 14 धावांची गरज सह्याद्री इलेव्हन संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. दोन्ही संघ आपल्या जोर लावत आहेत फायनलमध्ये जाण्यासाठी. 8 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू होतो निर्धाव आणि यष्टीरक्षकाचं चांगलं काम. सुंदर गोलंदाजी करतो ओमकार आपल्या संघासाठी. कमबॅक करून देताना आपल्या संघाला या सामन्यामध्ये सेमीफायनल 2चा सामना चालू आहे. 7 चेंडू 14 धावा. कृष्णा मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. पाहूया मोठा फटका आणि प्रेशर रिलीज होतोय का. पुन्हा एकदा आता मात्र पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्येत मात्र 1 ने भर धावसंख्या होते 32. 7 चेंडू 13 धावांचं समीकरण पाहायला मिळतं इकडे आपल्याला. आणि आमचे मान्यवर सकाराम कोळापटे यांचं आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि SKC धुमाकूळी संघाकडून त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. थोडंसं प्रेशर रिलीज होताना सह्याद्री इलेव्हन संघावरून धावसंख्या झाली आहे
33. आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष आहे ते सह्याद्री 11 संघासमोर. थोडीशी लाईन आणि रिदम विसरताना बॉलर ओमकार. आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आपल्या संघासाठी. आता मात्र 2 चेंडू थोडेसे स्वेअर टाकलेत. 7 चेंडू 12 धावा. सेमीफायनल 2चा सामना सह्याद्री 11 वर्सेस RCC मोसम. एक चांगला फटका मारला, फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र फटक्याखाली आहे. आणि एक चांगला झेल घेतलाय क्षेत्ररक्षकाने RCC मोसम. चांगला झेल घेतलाय. आता मात्र एक चांगला फटका मारला व फटका मात्र फसलाय. चित्ररक्षक मात्र फटक्याखाली आणि चांगला झेल. धन्यवाद. आणि शेवटचं षटक कंप्लीट करण्यासाठी RCC मोसम आपल्याकडे 3 मिनिटं आहेत. 6 चेंडू 12 धावांचं समीकरण आहे. धावा मात्र कंपल्सरी चेज असतील. 3 मिनिट आणि 6 चेंडू आणि शेवटचं षटक घेऊन येतो प्रसाद टू सुनील. 6 चेंडू 12 धावा. एक फटका मारण्याचा प्रयत्न पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या RCC मोसम संघाच्या खेळाडूंकडून. आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालं सुनील आणि संग्राम या जोडीला. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे RCC मोसम. आता प्रसादचं 5 चेंडू 11 धावा. चांगला हलक्यातून खेळून काढलेला चेंडू. बघूया या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. आणि थोडंसं कचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि त्याच्या लीत आपल्याला 2 धावा इथे मिळत आहेत. आणि धावसंख्येत मात्र 2 ने धावसंख्या होते. 4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा एक कार्पेट शॉट आपल्याला पाहायला मिळतो संग्रामच्या बॅटमधून. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल आणि थोडासा खराब कलेक्ट म्हणावं लागेल. आणि त्याच्या चालत आपल्याला 2 रन इथे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. थोडीशी घाई होते RCC मोसम संघाकडून आणि मात्र त्याचा फायदा सह्याद्री 11 संघ पुरेपूर उचलताना. 3 चेंडू 7 कंपल्सरी चेस धावा. 1 मिनिट आहे. शेवटचा मिनिट चालू आहे आणि आपल्याला 3 चेंडू कंप्लीट करायचे आहेत. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संग्रामचा आणि अंपायरने वाईटची अपील फेटाळली आहे. आणि आता मात्र समीकरण थोडंसं चेंज होताना इकडे RCC मोसम संघ आपला एक अतिरिक्त पंच. RCC मोसम संघाचा एक टाइमआउट झालाय तर एक अतिरिक्त खेळाडू आपण सर्कलच्या आतमध्ये खेळवायचा आहे. आणि आपला समीकरण सामन्याचं असं आहे की 2 चेंडू 7 धाव. पुन्हा एकदा एक फटका चांगला मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. धावसंख्येत मात्र 1 ने धावसंख्या होते 39. 2 चेंडू 7 संग्राम. एक मोठा फटका मारलाय संग्रामने पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते RCC मोसम संघाच्या क्षेत्ररक्षकाचं. आणि संग्रामला मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण असं आहे की 1 चेंडू 4 धावा. एक मोठा फटका चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते आपल्या दोन्ही संघाकडून. सुंदर गोलंदाजी केली आहे प्रसादने आतापर्यंत. दोन्ही संघांनी आपला एक चांगला खेळ दाखवला. इथे सांघिक खेळ पाहायला मिळाला आपल्याला इथे. चेंडू शफल मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा वाईड आणि सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट अँड टर्न सारखा येत जातोय. पुन्हा एकदा 1 चेंडू. एक चांगला फटका मारलाय संग्राम याने. आता पाहूया झेल होतोय की काय होत. आणि चांगलं आणि आता मात्र आणि पंच
आउटचा इशारा आणि धावा कंपल्सरी चेज असल्यामुळे आरसीसी मोसम संघ फायनल मध्ये प्रवेश. अभिनंदन आरसीसी मोसम संघ.